नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा फक्त माझा नाईट रुटीन दाखवण्यासाठी नाही. खरं तर आज मला आपल्या सगळ्या गृहिणींशी मनातली एक गोष्ट शेअर करायची आहे. रोज आपण कितीतरी कामं करतो. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करत असतो. पण कधी आपण थांबून स्वतःकडे पाहिलंय का? आणि स्वतःला विचारलंय का, की हे सगळं मला कोणी शिकवलं? मला वाटतं आपण अनेकदा स्वतःला कमी समजतो. मला अजून हे जमत नाही, मला ते जमत नाही, मी तिच्यासारखी नाही, माझ्याकडून चुका होतात, असे विचार सारखे मनात येतात. पण आज मला तुम्हाला एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे. आपण जे काही करतो त्याबद्दल बहुतांश कुणी आपल्याला शिकवलेलं नसतं. आपण ते आयुष्य जगता जगता, काम करता करता शिकलेलो असतो. तर आज माझं नाईट रुटीन शेअर करता करता आपलाच म्हणजेच सगळ्या गृहिणींचाच एक छोटासा प्रवास आपण पाहूयात. मैत्रिणींनो, असंच रोजचं काम करता करताना मला एक प्रश्न पडला. आपण शाळेत इतकी वर्ष शिकलो, गणित शिकलो, विज्ञान शिकलो, इतिहास वगैरे सगळे सब्जेक्ट शिकलो, पण एक विषय मात्र कुठेच नव्हता, घर कसं सांभाळायचं. कोणी शिकवलं का आपल्याला महिन्याचा किराणा कसा प्लॅन करायचा, सकाळची धावपळ कमी व्हावी म्हणून रात्री काय तयारी करायची, किंवा एखाद्या दिवशी घर, मुलं, पाहुणे, स्वतःची तब्येत बिघडली असेल तर एकाच वेळी सगळं कसं सांभाळायचं, नाही ना शिकवलं. पण तरीही आज आपण हे सगळं करतो. आणि मला वाटतं याचं खरं उत्तर आहे ते म्हणजे आपल्याला रोज येणारे अनुभव. खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेक जणींना सुरुवातीला काहीच येत नसतं. आपणही इतरांसारख्याच असतो. म्हणजे माझी पहिली पोळी परफेक्ट नव्हती, माझी पहिली भाजी सुद्धा परफेक्ट नव्हती. भाकरी तर मला कधी येतच नव्हत्या. कधी मीठ जास्त व्हायचं, कधी तिखट कमी पडायचं, कधी भातच मोकळा झाला नाही आणि त्यावेळी ना खूप वाईट वाटायचं. मलाच का जमत नाही? पण आता मागे वळून पाहते ना, तेव्हा जाणवतं त्या चुका जर झाल्या नसत्या ना, तर आज मला हे सगळं आलंच नसतं. म्हणूनच ना, एखादी चूक झाली असेल, काही बिघडलं असेल, तर स्वतःला दोष देत बसू नका. कारण प्रत्येक चूक ही आपल्याला काहीतरी वेगळं शिकवत असते, काहीतरी वेगळं बनवत असते. मला सांगा, तुमच्याकडूनही अशी कोणती एखादी चूक झाली होती का, ज्याचं तुम्हाला फार टेन्शन आलं होतं? झाली असेल, तर मला कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आज मी छान भाकरी करायला शिकले. पण असं अगदी हात धरून कोणी शिकवलं नाही. मी माझ्या मम्मीला पाहत-पाहत शिकले, की कशी भाकरी थापायची, कसं पीठ मळायचं आणि हळू ते यायला लागलं. अशा कितीतरी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. दूध उतू गेल्यावर कसं लक्ष ठेवायचं, भाजी करपल्यावर टाइमर लावायचा, एखादी वस्तू सापडली नाही म्हणून ती व्यवस्थित ऑर्गनाइज करायची, त्याला एखादी जागा ठरवायची. कोणी बसून हे नियम सांगितले नव्हते. पण रोजच्या अनुभवांनी ते आपण आपोआप शिकलो. बाहेरून पाहणाऱ्यांना असं वाटतं, घरात असणं म्हणजे फक्त आराम. पण खरं चित्र वेगळंच असतं. रोज 3 ते 4 वेळा स्वयंपाक करायचा, उद्याची तयारी आजच करून ठेवायची, मुलांना उठवायचं, डबा करायचा, नाश्ता, शाळा, ऑफिस या सगळ्या आधी जर 5-10 मिनिटं वाचली, तर संपूर्ण सकाळ शांत जाते. हे मला कोणी शिकवलं नाही, हे मला माझ्या धावपळीनं शिकवलं. बरोबर की नाही? तुमच्याही घरात अशा तुमच्याही काही सवयी असतील, ज्या तुम्हाला तुमच्या धावपळीने किंवा तुमच्या अनुभवाने शिकवल्या असतील. आणि अशीच काही वेगळी सवय तुम्हाला या धावपळीतून लागली असेल, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा. एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? गृहिणी झाल्यावर आपल्याला फक्त कामं शिकायची नसतात. आपल्याला स्वतःच्या सवयी बदलाव्या लागतात. पूर्वी पाणी संपलं तर दुसरं कोणी भरायचं? आज बाटली जरी रिकामी दिसली ना, की आपोआप हात पुढे जातो. पूर्वी रात्री काहीही करून झोपायचो. आज झोपायच्या आधी घरात एक फेरी मारल्याशिवाय मन शांत होत नाही. लाईट बंद आहे का? दरवाजा लॉक आहे का? उद्याच्या डब्याची तयारी झाली आहे का? हे सगळं आता विचार न करता आपण करतो. म्हणजेच आपण काही फक्त काम नाही शिकलो, आपण स्वतःलाच बदललंय. गृहिणी ही घराची डिसिजन मेकर असते. घरात दिवसभर आपण किती निर्णय घेतो,
आज काय बनवायचं, काय संपलंय, काय आधी वापरायचं, काय उद्यासाठी ठेवायचं, कशावर पैसे खर्च करायचे, कोणती गोष्ट पुढच्या महिन्यापर्यंत चालेल, हे निर्णय खरं तर खूप छोटे वाटतात. पण दिवसभरात असे आपण कितीतरी निर्णय घेतो, जे कंपॅरेटिव्हली अगदी त्या लेव्हलचे नसले तरी पण फार महत्त्वाचे असतात. आणि त्यामुळेच मला असं वाटतं, गृहिणी म्हणजे घराची डिसिजन मेकर असते. ऑफिसमध्ये काम संपलं की दिवस संपतो. पण गृहिणींचं काम खरं कधी संपतं का? एक काम संपलं की दुसरं तयार. आज आवरलं, उद्याची तयारी सुरू. म्हणजे ते वांद्राच्या शेपटासारखं सतत वाढतच जातं. मला तर असा कधीच फील येत नाही, की हां, आता आपलं सगळं काम झालेलं आहे आणि आता माझ्याकडे काही कामच नाहीये करायला. असं कधीच होत नाही. आपल्याकडे कुठलं सर्टिफिकेट नाही, कोणती डिग्री नाही, कोणी आपल्याला मेडलही देत नाही, कोणी पगारही देत नाही. पण आज अचानक जर कुणी म्हटलं, की 10 माणसांचा स्वयंपाक कर, तर आपण लगेच तयार करतो. 2 दिवसात पाहुणे येणार आहेत, आपण तयारी करतो. मुलांचं प्रोजेक्ट आहे, आपण त्यांनाही मदत करतो. हे सगळं कुठून आलं? अनुभवातून आलं आणि जबाबदारीतून आलं. आज आपण सगळ्याच जणी या गोष्टी इतक्या सहज करतो, की कधी-कधी असा विसर पडतो, की कधी काळी असं वाटलंही होतं, की हे सगळं मला जमेल का? आणि अजूनही एखादी गृहिणी जरी अशी असेल, की मला हे नाहीच जमत आहे, तर थोडा वेळ द्या. स्वतःला थोडा वेळ द्या. हळू सगळं जमतं. कारण या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला कुणी शिकवत नाही. त्या आपल्यालाच शिकायच्या असतात आणि त्यासाठी थोडासा वेळ तर द्यावाच लागेल. आपण सुरुवातीला विचार करतो, की गृहिणी होणं म्हणजे स्वयंपाक शिकणं, घर आवरणं, स्वच्छता करणं, घरातली सगळी कामं करणं. पण हळू लक्षात येतं, या सगळ्यापेक्षा कठीण गोष्ट म्हणजे माणसं समजून घेणं. घरातल्या प्रत्येकाची आवड वेगळी. कोणाला सकाळी गरम चहा हवा असतो, कोणाला डब्यात काही वेगळंच आवडत असतं. कोणी थकलंय हे आपल्याला चेहऱ्यावरून ओळखावं लागतं. कोणाला बोलायचं आहे, कोणाला थोडा वेळ शांत राहायचंय. हे देखील आपल्यालाच समजून घ्यायचं असतं. हे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नसतं. हे आपण रोजच्या सहवासातून शिकत असतो आणि मला वाटतं हीच गृहिणींची सर्वात मोठी ताकद असते. गृहिणी झाल्यावर आपण फक्त स्वतःसाठी विचार करत नाही. मला काय आवडतं यापेक्षा सगळ्यांना काय आवडेल हा विचार आपोआप सुरू होतो आणि हे करताना कधी-कधी आपण स्वतःच्या आवडी सुद्धा बाजूला ठेवतो. म्हणूनच मी प्रत्येक गृहिणीला एक गोष्ट सांगेन, की सगळ्यांची काळजी घ्या, पण स्वतःलाही त्या सगळ्यांमध्ये ठेवा. कारण रिकाम्या भांड्यातून पाणी देता येत नाही. तसंच आपणच थकून गेलो, आपणच आनंदी नसलो, तर घरातला आनंदही कमी होतो. म्हणून स्वतःसाठी दिवसातून 10 मिनिटे जरी मिळाली ना, तरी ती अपराधी न वाटू घेता स्वतःसाठी द्या. आज मी जे काही करते ना, ते काही एका दिवसात शिकलेलं नाहीये. प्रत्येक चूक, प्रत्येक अनुभव, प्रत्येक छोटा प्रयत्न काहीतरी शिकून गेला. गृहिणी होण्याचं शिक्षण कोणत्याही शाळेत मिळत नाही. ते आपलं आपल्यालाच घ्यायचंय. तर मैत्रिणींनो, आजचा हा छोटासा मोटिव्हेशनल व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.